कालची डाळ उरली होती, पण आज त्यातून इतकी मस्त डिश झाली की भात दोनदा वाढून घ्यावा लागला. नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्नेहल सारंग किचनमध्ये. आज मी एक खूपच सिंपल आणि टेस्टी डिश बनवली आहे. कालची डाळ शिल्लक होती आणि त्यालाच थोडासा साऊथ इंडियन टच देऊन मी छानशी भातासोबत खायला परफेक्ट अशी डिश बनवली. सांबारसारखीच लागणारी पण थोडीशी वेगळी अशी ही डाळ आहे. तर चला बनवूया आजची ही रेसिपी उरलेल्या वरणापासून. चला तर सुरुवात करूया या आजच्या सोप्या रेसिपीला. तर इथे मी 2 गाजर घेतलेले आहेत आणि ते उभे चिरून घेतलेले आहेत. त्याचबरोबर 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे, ज्याची बारीक अशी चूर केलेली आहे. सोबतच लाल मिरच्या, कढीपत्ता घेतलेला आहे आणि त्यासोबत आपण यामध्ये अर्धा चिरलेला टोमॅटो घेणार आहोत. बारीक असा चिरून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच एक बारीक बटाटा म्हणजे लहान आकाराचा बटाटा घेतलेला आहे, त्याचेही उभे काप करून घ्यायचे आहेत. तर शक्यतो ज्या भाज्या आपल्या घरात शिल्लक असतात त्या भाज्या मी इथे वापरलेल्या आहे. तर बटाटे प्रत्येक वेळेला शिल्लक असतातच आणि गाजराचा सीझन असेल तेव्हा गाजर आपल्या घरी ॲव्हेलेबल असतात. तर तेच गाजर आणि बटाटा मी यावेळेला वापरलेला आहे. सोबत काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या फक्त वरवर असे ठेचून घ्यायच्या आहेत. त्याची अशी बारीक अशी पेस्ट तयार नाही करायची. इथे तेल गरम केलं आहे, त्यामध्ये फोडणी घालूया. फोडणी चांगली तडतडली की मग त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता, लाल मिरच्या आणि लसूण घालूया. ही फोडणी मस्त खमंग झाली पाहिजे, तरच आपल्या डाळीला चव अगदी छान अशी येते. त्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा घालूया. हे चांगलं परतून घेऊया. सर्व परतल्यानंतर आता वेळ येते ती म्हणजे सर्व भाज्या घालायची. तर यामध्ये बटाटा आणि गाजर जे उभे चिरले होते ते घातलेले आहे. या सगळ्या भाज्या अगदी चांगल्या या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत. यामध्ये जो चिरलेला टोमॅटो होता तो घालूया. आता हे सगळं परतून घेऊया. तर फोडणीमध्ये जेव्हा आपण भाज्या अशा तेलात परततो ना, तेव्हा त्याची चव आणखीन वाढते. आता यामध्ये लाल तिखट घालूया. तर ही जी मिरची पावडर आहे ती जास्त तिखट अशी आहे म्हणून मी थोडीशीच घातलेली आहे. जर काश्मीरी मिरची पावडर असेल जी कमी तिखट असते ती जास्त घालायची, त्याने रंगही अगदी छान येतो. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याचसोबत थोडीशी हळद घालायची आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. जसं की रेसिपी सुरू करताना आम्ही सांगितलं होतं की ह्या डाळीला आपण साऊथ इंडियन टच देणार आहोत. त्यासाठी आपण यामध्ये सांबार मसाला घातलेला आहे. आता हे सर्व परतून घेऊया आणि यामध्ये आता पाणी घालायचं आहे आणि मग पाणी घालून मंद आचेवर ह्या सर्व भाज्या शिजू द्यायच्या आहेत. तर गॅसची फ्लेम ही लहान केलेली आहे आणि त्यावर आता आपण झाकण ठेवून हे मंद आचेवर छान असं शिजू देऊया. आता हे शिजलेलं आहे, पाणी पण बऱ्यापैकी आटलेलं आहे, भाज्याही अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत. तरी ते भाज्यांना तेलही छान सुटलेलं आहे. जेव्हा भाज्यांना असं तेल सुटतं ना, तेव्हा त्या भाज्या चवीला अगदी छान लागतात. तर आता यामध्ये आपण कोकम घालणार आहोत. अगदी बऱ्यापैकी कोकम घालायचं म्हणजे ही डाळ थोडीशी आंबटसर अशी बनते. त्यासोबत यामध्ये गूळ घालायचं आहे. जर गूळ नसेल तर साखर घातली तरीही चालेल. यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि नेमकं मला गूळ कुठे भेटत नव्हतं, त्याच्यामुळे आयत्या वेळेला आणि घाई गडबडीमध्ये मी एक अर्धा चमचा साखर घातली. आता हे सर्व परतून घेऊया. परत एकदा एक वाफ काढूया म्हणजे साखरेचा गोडवा आणि कोकमाचा आंबटपणा आपल्या या भाजीमध्ये उतरेल. या रेसिपीला सांबरचा चुलत भाऊ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण जसं सांबरमध्ये आंबट गोडपणा असतो चिंच आणि गुळाचा, तसाच यामध्ये कोकम आणि साखरेचा आंबट गोडपणा आलेला आहे. त्यासोबत आपण काही भाज्याही यामध्ये वापरलेल्या आहेत, त्यामुळे हे 1 पॉट मील अगदी छान होऊ शकतं. आता हे छान असं आपले भाज्या शिजलेल्या आहेत. तर आपलं जे वरण शिल्लक होतं ते त्याला मी एक उकळी आणली आणि मग त्यानंतर या सर्व भाज्या शिजलेल्या आपण या वरणामध्ये घातलेल्या आहेत. त्यासोबत अजून थोडासा सांबार मसाला यामध्ये घातलेला आहे आणि सोबत आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं आहे. तर या डाळीला सांबारसारखं अगदी पातळ असं नाही करायचं, थोडंसं घट्टसरच ठेवायचं आणि म्हणजे अगदी जिथल्या तिथे इतका घट्टसरपणा व्हायला पाहिजे. त्यामुळे
अगदी थोडीशी जरी ही डाळ घेतली ना भाताबरोबर तर चवीला अगदी सुंदर अशी लागते. तुम्ही अशी डाळ ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि ही डाळ केल्यानंतर जर तुम्हाला ही डाळ आवडली ना तर मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.